नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशानी मम्मा. मंडळी, आज आहे सोमवार आणि इकडे बघा आरविश पण घरी आहे आणि विशाल पण आहेत. मस्त अशी सोमवारची ही दुपार आहे. खरं तर व्हिडिओला थोडा उशिरा सुरुवात केली. घरातलं सगळं आवरून झालेलं आहे. आरविश स्कूलमधनं पण आलेला आहे आणि अजून म्हणाल तर आज स्वयंपाक करायचा आहे, पण आज मी नाही स्वयंपाक करणार आहे, विशाल स्वयंपाक करणार आहे. विशाल इकडे या. हे बघा, हे आहेत तुमचे विशाल दादा. ठीक आहे. आणि आज तुम्ही काय करणार आहात सर्वांना सांगा. तर मग आज विशाल काय करणार आहे तेच तुमच्यासोबत शेअर करतील. तर मंडळी, आज मी आरती आणि आरवीसाठी डाळ खिचडी करणार आहे. आज माझा स्वयंपाकाचा मूड झाला आहे, म्हटलं काहीतरी बनवा. तर मी म्हटलं चल मी आज डाळ खिचडी बनवतो, तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर विशाल बनवणार आहे डाळ खिचडी आणि त्यासोबत मी बनवणार आहे पापडाची चटणी बनवणार आहे. म्हणजे अशी एकदम टेस्टी लागते, ती झटपट असते, ती बनवणार आहे. तर विशाल डाळ खिचडी कशी करतात की मलाच काम करायला लागतं हे बघूया आता आपण. मी काहीच करणार नाही, सगळं त्यांनाच करायला लागणार. विशाल, चला मग आपण डाळ घेऊ. ते तांदूळ आहेत. दोन वाटी बस ना. हा, एकच वाटी घ्या, दोन नको. तांदूळ आता स्वच्छ धुवून घेऊ. बस जरा 2-3 पाण्याने धुतलं, बस. स्वच्छ धुवून घ्यायचं. 4 पाणी. मग विशालनी हे तांदूळ आणि डाळ 4 ते 5 पाण्याने धुतले. स्वच्छ धुणं म्हणजे असंच असतं, 4 ते 5 पाणी. आपलं कामच परफेक्ट असतं. 5 पाण्याने तांदूळ धुवायचे. हे कशा दुसरं तरी काढून घेऊ. तर इकडे त्यांनी काय केलंय तुम्ही पाहू शकता. इथं तांदूळ आणि डाळ मी धुवून घेतली चांगली स्वच्छ. त्याच्यानंतर मी मीठ टाकलं याच्यात आणि त्याच्यानंतर वरतून थोडंसं तेल टाकलं, कारण की तेल टाकल्याने याच्याने काय होतं की ती चांगली व्यवस्थित शिजते. कुकर लावून देते आणि आपण जे तांदूळ आणि डाळ आपण ती कुकरमध्ये टाकली आहे ती शिजवायला ठेवू आपण. येतोय का कुकर लावता? लावला. गॅस पेटवला मी आता कुकर लावून देतो. इथं शिजून झाल्यावर तुम्हाला दाखवतो म्हणून. तर विशाल बाकीची तयारी करतायत डाळ खिचडीची. तोपर्यंत मी त्यांना थोडं लसूण सोलून देते. तर चला थोडी मदत करते. हळू. आता एक टोमॅटो घेतलाय मी, टोमॅटो कट करू. तर विशालने इकडे मुगाची डाळ, तांदूळ, थोडं तेल, मीठ घालून ही कुकरला शिजत ठेवलेलं आहे आणि आता त्याला 1 शिट्टी झालेली आहे. अजून 2 शिट्टी येईल म्हणजे ते छान शिजेल. इकडे काय काय घेतलं विशाल तुम्ही? एक कांदा कट करून घेतलेला आहे, कट केलाय मी. एक टोमॅटो कट केलाय, 4 ते 5 हिरवी मिरची कट केली आहे. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर कट करून घेतली आहे. ठीक आहे. आणि अजून लसूण लागेल तुम्हाला. हो, ठीक आहे. चला बघू आता. इथं बघू शकता तुम्ही डाळ तांदूळ शिजून घेतलेले आहेत. इथं शिजून झालंय डाळ आणि तांदूळ. ठीक आहे. आणि इकडे लसूण पण मी विशालला साफ करून दिलेला आहे. तेल पण छान गरम झालेलं आहे. घाला फोडणी आता. पहिले राई. तर मंडळी, डाळ खिचडी होते, कुकर थोडा गार होईल तोपर्यंत. आणि मग विशालला म्हटलं की मी तोपर्यंत पापडची चटणी बनवून घेते. तर मी हे उडदाचे लिज्जत पापड घेतलेले आहे. इकडे बघा, हे आहेत लिज्जत पापड. आणि याच्यापासून आता मी चटणी बनवणार आहे. ॲक्च्युली खिचडी म्हटलं की लोणचं पापड या सगळ्या गोष्टी येतातच, पण मग हे पापडची असं फ्राय करून घेण्यापेक्षा त्याची चटणी बनवते, ती खूप छान लागते, चवदार लागते. त्यासाठी म्हणून विशाल बनाना आलाय. बनाना का
खाली बनानावाला आलाय, विशालला सांगते बनाना विकत घ्या म्हणून. बनाना खायचा ना बेटा, घ्यायला सांगते बाबाला थांब जरा. तर ठीक आहे, बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. हे पापड घेतलेले आहेत मी, होतील 4 पापड घेते. आणि तेल छान गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडे. तर हे पापड आहेत आणि ते सगळे छान मी फ्राय करून घेतलेत. इकडे बघा, मिठूला लगेच चौकळते, आला लगेच पापड मागायला. हे घे, पकड, इकडे ये, इथे घाण करू नको जास्त. हे घे, हे बघ. इकडे खिचडी बनवायची तयारी झाली आहे. कुकर पण गार झालेला आहे. हे पापड फ्राय केलेलं तेल आहे, त्याच्यातच म्हटलं खिचडी ला फोडणी घालावी. आणि हे पापड माझे सगळे फ्राय करून झालेले आहेत. आता बारीक करून घेऊया, कारण की पापडाची चटणी खूप भारी लागते. भरपूर म्हणजे तुम्ही लोकांनी पण बनवली असेल, आणि ती खूप चव लागते, तिची खूप टेस्टी लागते. आणि डाळ खिचडीसोबत तर खूप छान, आज तर मजा येणार आहे. आणि हे लाल तिखट आहे. ॲक्च्युली मी आता इगतपुरीला गेली होती, तर इगतपुरीमधनं हे लाल तिखट आणलेलं आहे. मी घरचं आहे, माझं लाल तिखट संपलं या वर्षाचं. त्याच्यात थोडी मिरची आणि थोडंसं मीठ, बस. तेल मी ॲड नाही करणार आहे, कारण मग तेलाचा जो कच्चापणा असतो तो राहून जातो याच्यामध्ये. म्हणून पापड फ्राय केलेले आपण हे केले, याला चांगलं क्रश करून घ्यायचं असतं. याच्यामध्ये. आणि हे बघा झालेली आहे आता ही. आणि अशी तुम्ही ही पापडची चटणी चपातीसोबत पण खाऊ शकतात, भाकरीसोबत पण खाऊ शकतात. डाळ खिचडी तोंडी लावण्यासाठी ही तुम्ही घेऊ शकतात. जेवणाची 10 पट चव वाढवते ही पापडची चटणी. खूप सोपी, सिंपल अशी आहे. आणि डाळ खिचडी पण तयार. तर आता मी टमाटे घेतो टाकून याच्यात. त्याला आपण चांगलं असं हलवून घेऊ. वाव, एवढ्या कार आहेत आर्विशकडे, किती छान आहे. वाव, किती आहेत रे आर्विश, काउंट कर. 6 आहे ना, किती आहे? 6 आहे, 6. ओके. तर याच्यात आपण थोडंसं आता चवीनुसार मीठ टाकूया. बस बस, जास्त. इकडे पण मीठ आहे ऑलरेडी. त्याच्यात थोडीशी आपण हळद टाकूया आता. बघा, आता जेवण बनवणं म्हणजे पासावर तर होणारच थोडाफार. अच्छा, पण ते काय आवरायला 2 मिनिटं लागतात, बाकी काही नाही. हां ठीक आहे साहेब. झालं. पापड वरच्या डब्यात ठेवायचे.
घरचं लाल तिखट आहे हे. हे घरचं लाल तिखट आहे. बस ना एवढं. तर थोडंसं टाकायचं असतं बस. कारण की याला छान चव येईल घरच्या मसाल्याने. आता आपण याच्यामध्ये जे आपले डाळ आणि तांदूळ जे शिजून घेतले होते तर आपण याच्यामध्ये टाकूया आता. हा मग ते कुकरच करा ना पलटी. हलवा चांगला कट केली होती तर आपण थोडंसं वरतून गार्निशिंग करूया त्याला. तुम्ही पाहू शकता दिसायला पण खूप सुंदर दिसेल. छान दिसते. विशालनी छान अशी डाळ खिचडी बनवलेली आहे पण त्याला वरतून तडका देण्याचं काम आपण करूया. त्यांना म्हटलं थांबा मी डाळ खिचडीला तडका देते छान. आणि काय रे आवडली तुला पापड चटणी? थांबा तुम्हाला आरविश दाखवते. ठीक आहे पापड डाळ खिचडी तयार आहे. पहिला मी तडका देते आणि पापड चटणी पण तयार आहे छान. ही थोडी लाल तिखट टाकते वरतून त्याच्यामध्ये. एक नंबर. तुम्ही बघू शकता तडका. इकडे छान अशी मस्त डाळ खिचडी तयार आहे. गरम गरम इकडे आहे पापडची चटणी. विशाल मग कशी झाली असेल खिचडी? खिचडी तर खूप छान झाली असेल. बघूया आता टेस्ट करून. बनवली. ठीक आहे चालेल. चला घेऊ जेवण करायला. किती वाजलेत? 1:45 झालेत तुम्ही बघू शकता. आणि आता जेवायला घेतो आम्ही. तर मंडळी डाळ खिचडी रेडी आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता आरतीने इथे सर्व केलंय. चला मी टेस्ट करतो आणि सांगतो विशालनी डाळ खिचडी बनवलेली कशी लागते. एकदम भारी लागली. खूपच भारी झाली. चला मी पण टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते डाळ खिचडी कशी झाली आहे ते. खूप छान झाली आहे. खूप सुंदर. खरंच खूप छान झाली आहे. खूप छान झाली डाळ खिचडी. हमारी बात ही अलग है. खूप सुंदर झाली. खरंच खूप छान झाली. भारी एक नंबर. मीठ वगैरे सगळं परफेक्ट आहे. चला जेवण करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. मंडळी खिचडी खाऊन झाली आणि लगेच आम्ही झोपलो होतो. आता संध्याकाळचे 4 वाजले आहेत आणि मला अचानक जाग आली. ॲक्च्युली आरविशला झोपवतो मला कधी झोप लागली समजलंच नाही. विशाल पण झोपी गेले तर नंतर मग उठून बघितलं असं. तर म्हटलं चला व्हिडिओ तर शूट झालेला आहे त्याचं काम करून घेते आणि व्हिडिओ आता इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजच्या व्हिडिओमध्ये विशालने जी डाळ खिचडी बनवली ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि आम्ही असं फॅमिली टाईम मस्त एन्जॉय करतो ते तुमच्यासोबत शेअर करतो आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.